त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न रवी तिथल्या काही आंदोलकांशी आपण बोलू शकतो का? करत आहेत। धुळे सोलापूर महामार्गावरती रस्त्यावरती पुलाखाली तिथल्या काही आंदोलकांशी आपण बोलू शकतो का? पुलाखालची ही दृश्य आहेत आणि दोन्ही बाजूचे मी प्रयत्न करतोय त्यांच्याशी बोलण्याचा। एक दादा मला सांगा का 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 तुमचं म्हणणं काय? तुम्ही इथे येऊन का थांबला? आमचं म्हणणं आहे जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्णपणे पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही आलेलो आहे। जरांगे पाटील साहेबांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही आलेलो आहे। इथे येण्याचं कारण काय? इथे घोषणाबाजी होते। आमच्या मागण्या पूर्ण मान्य व्हाव्यात यासाठी जरांगे पाटील साहेबांना आम्ही परिस्थिती सध्या अशी नाही आहे दीपक की आपण त्यांना बोलू शकू। पोलीस त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत। एकूणच माध्यमामुळे कदाचित या ठिकाणी पुन्हा गर्दी वाढून पोलिसांना किंवा प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी त्रास होऊ शकतो। ही बाजू आहे। या ठिकाणी देखील बघा पोलिसांचा बंदोबस्त आहे। काही कार्यकर्ते आक्रमक आहेत, काही शांतपणे बघू लागलेले आहेत। ही सगळी मराठा आंदोलक वडीगोद्रीच्या जवळ येऊन या ठिकाणी घोषणाबाजी करत असल्याचं सध्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की आंतरवली सराटीकडे जाताना रस्ता अडवला जातोय। रवी वडीगोद्री ते आंतरवाली सराटी इथे रस्त्याला तिकडे जाणाऱ्या गाड्या पोलिसांनी अडवल्या। ते जे ओबीसीचं आंदोलन चाललंय ते आमच्यावर शिवीगाळ करताय, येणाऱ्या गाड्या जाऊन जात आहे। मग आम्ही काय करायचं? म्हणून आता जरांगे पाटला तिथं उपोषण चालू असताना इथं उपोषण करायची गरजच नाही ना ह्यांना। इतक्या जवळ उपोषण करायचे ह्यांना मुख्यमंत्री साहेबांना आणि या सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे। त्याच्यामुळे इथं उपोषण चालू आहे आणि आमच्या गाड्या अडवल्या जात आहेत। मागच्या वेळेस पण याच ठिकाणी झालं होतं ना उपोषण? हा, मागच्या वेळेस झालं, पण आता मनोज बसलेत ना। ते मनोज बसल्यानंतर ते बसलेत, मग मध्ये काय नाही बसले? मनोज बसलेत, बसायची काय गरज आहे? धनगर समाजाच्या परिस्थितीमुळे गोंधळ होऊ शकतो। मग पोलिसांनी तिथं गाड्या अडवू नयेत, आमच्या समाज बांधवांना मोकळं जाऊन द्यावा, मोकळं येऊन द्यावा। प्रश्नच मिळतोय, गाड्या अडवल्या किंवा कुणी आमच्या गाड्या अडवल्या, कोणी शिवगाळ केली तर मग कोणता समाज गप्प बसणार आहे? आमचं सरकारला म्हणणं हेच आहे की मनोज जरांगे पाटीलचं उपोषण अगोदर सुरू झालं आणि नंतर हे बसलेत, हे उपोषण थांबवा आणि यांनी पंढरपूरमध्ये जाऊन धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवा म्हणून उपोषण करावं। ठीक आहे, हे आपण बघू शकत असाल ते एक आंदोलक आहे ज्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पोलीस कुठेतरी अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आज सकाळपासून हा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आणि त्याच कारणामुळे दोन्ही आंदोलक या ठिकाणी आमने सामने येण्याचे प्रकार या ठिकाणी घडताना दिसत आहेत। अजूनही माझ्या मागे जर बघू शकत असाल तर काही मराठा आंदोलक त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील करत आहेत। काही बाहेरगावची मंडळी या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहे, जी स्थानिकचे